दमदार धुवाधार आषाढ सरी कोसळल्यानंतर नाजूक साजूक ऊन पावसाच्या खेळात रंगणाऱ्या श्रावण सरी बरसू लागतात. श्रावण महिना येतानाच आपल्याबरोबर सणावारांचा खजिनाच घेऊन येतो. सृष्टीची इतकी विलोभनीय रूपं पाहून मन हरखून जातं, उल्हसित होतं. चलगस ये वारुळाला वारुळाला ग, नागोबाला पूजयाला पूजयाला ग. श्रावण महिना उजाडत नाही तोवर आपल्याला वेध लागतात ते नागपंचमीचे. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नुकतीच आपण नागपंचमी साजरी केली. त्यानिमित्त बाजारात ठिकठिकाणी विक्रीसाठी तयार केलेल्या छान रंगवलेल्या नागप्रतिमा आपण पाहिल्या. काही घरातील पुरुष मंडळी आणि लहान मुलांनी चिकण मातीपासून नाग बनविला आणि मोठ्यांनी मग त्याची पूजा केली. या दिवशी महिला वर्ग मात्र फराळाच्या तयारीत व्यस्त होता. अनेक जणी आदल्या दिवशी नाग चौथीचा उपवास करतात. नागोबासाठी तंबिटाचे लाडू करतात. 2 दिवस आधी ज्वारीच्या लाया फोडून ठेवणं हे पूर्वी मुख्य काम असायचं. नागपंचमी दिवशी काही चिरायचं नाही, भाजायचं नाही, तळायचं नाही. त्यामुळे सगळा भर उकडलेल्या पदार्थांवर. त्यामुळे गोव्यातल्या घराघरात त्या दिवशी पातोळ्यांचा सुवास दरवळला. तर महाराष्ट्रात या दिवशी दिंड हा शिजवलेल्या चणा डाळीत गूळ घालून केलेलं पुरण कणकेत भरून ते उकडून केलेला पदार्थ करून त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवतात. जोडीला वरणभात असतोच. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि नाग साप हे शेतकऱ्याचे मित्र असतात. त्यांच्यामुळे शेतातील माती भुसभुशीत राहते आणि शेतातील पिकाची नासाडी करणारे गलेलठ्ठ उंदीर आणि घुशी हे सापाचं मुख्य अन्न. सापांमुळे उंदीर घुशींच्या प्रजननावर आपोआपच अंकुश राहतो. साप हा जैवसाखळीतील प्रमुख प्राणी आहे, म्हणून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. हा कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो. चुकून घरात गोठ्यात शिरलेल्या या सरपटणाऱ्या प्राण्यांना न मारता प्राणीप्रेमी किंवा निसर्गमित्रांच्या हवाली केलं पाहिजे. गोव्यातील शाळांमध्ये जिवंत सर्प आणून त्यांचं आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थी वर्गाला पटवून दिलं जातं. खरं तर श्रावणातला प्रत्येक दिवसच सणावाराचा असं म्हणता येईल. गोव्यात श्रावण रविवारी नवविवाहिता आयतार पूजतात, म्हणजे एक प्रकारे सूर्यदेवाची पूजा. पानं, फुलं, पत्री वाहून ही पूजा श्रावणातल्या 4 किंवा 5 रविवारी सकाळी केली जाते. संध्याकाळी ही पूजा विसर्जित करतात. भगवान शंकराचा सोमवार हा खास शिवामूठ वाहण्याचा. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी श्री शंकराच्या मंदिरात किंवा घरातल्या शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहिली जाते. गंध, अक्षता, बेलपत्र, पांढरी फुलं वाहिली जातात. शिवामुठीतलं धान्य प्रत्येक वारी बदलतं. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या जवस आणि 5व्या सोमवारी सातू वाहत शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा दिवा असं म्हणत सवाष्ण स्त्रिया इच्छित कार्य सफळ संपूर्ण होण्यासाठी तसंच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी महादेवाची प्रार्थना करतात. संपूर्ण दिवस उपवास करतात. चलना झिम्मा खेळूया ग, चलना झिम्मा खेळूया किंवा खुर्ची की मिरची जाशील कैशी अशी गाणी कानावर पडू लागली की समजावं आजूबाजूला कुठेतरी मंगळागौरीची जोरदार तयारी सुरू आहे. श्रावण मंगळवार हा अशा नवीनच लग्न झालेल्या मुलींच्या आणि सुनांच्या कोड कौतुकाचा वार. त्या वर्षभरात लग्न झालेल्या नात्यागोत्यातील किंवा परिवारातील नवविवाहितांची मंगळागौर छान सजावट करून एकत्र पूजली जाते. दर मंगळवारी मंगळागौरीची यथासांग पूजा करून पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो. झिम्मा, फुगड्या, उखाणे, निरनिराळे खेळ खेळून रात्र जागविली जाते. पूर्वी यात पुरुष फारसे सहभागी होत नसत. अलीकडच्या काळात मात्र नवरे लोक सहभागी होत असल्यानं खेळांची लज्जत अजूनच वाढली आहे. त्यामुळे चिडवाचिडवी, हसणं खिदळणं यात रात्र कधी सरते आणि झुंजूमुंजू कधी होतं कळतही नाही. पहाटे मंगळागौरीची आरती करून उत्तर पूजा झाली की मुली आणि इतर स्त्रिया आपापल्या घरी जायला मोकळ्या. हे सगळे सणवार खरं तर स्ट्रेस रिलीजर म्हणजे ताणतणाव नाहीसे करणारे. पूर्वी एकत्र कुटुंबात वाढताना ही वडीलधारी मंडळी काउन्सिलर, सल्लागार, मार्गदर्शक असायची. सणावाराच्या निमित्तानं एकत्र आल्यावर संवाद, सुसंवाद घडायचे. त्यातून कुणाला काही त्रास असेल, आर्थिक अडचण असेल तर त्यावर उपाय शोधले जायचे. तेव्हा नात्यांची वीण पक्की होती, घट्ट होती.
श्रावणात दर गुरुवारी दत्त मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम रंगतो. कर्नाटक आणि महाराष्ट्रात आणि गोव्यातही काही घरांमध्ये श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवती मातेची पूजा केली जाते. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी लेकुरवाळ्या जिवती मातेचं चित्र असलेला कागद किंवा फोटो फ्रेम देवघराजवळ लावून त्याची पूजा करतात. मुलाबाळांचे कुशल मंगल व्हावे, त्यांना सुदृढ दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून ही पूजा केली जाते. श्रावण शुक्रवारी यथासांग पूजा करून वरण भात आणि गोडाचा नैवेद्य दाखवतात. जमत असेल तर प्रत्येक शुक्रवारी पुरणाच्या पदार्थांचा नैवेद्य किंवा किमान एका शुक्रवारी तरी कडबू किंवा पुरणपोळीचा साग्रसंगीत स्वयंपाक करून सवाष्ण जेवायला घातली जाते. या जिवती मातेच्या चित्राची खासियत अशी की यात नृसिंह अवतार, श्रीकृष्णाचे कालियामर्दन आणि बुध बृहस्पती यांची छोटी चित्र असतात. श्रावण बुधवारी आणि गुरुवारी या बुध बृहस्पतीच्या चित्राची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात कहाण्या ऐकणं ही धार्मिक घरातील मुलामोठ्यांसाठी मोठी पर्वणी असते. श्रावणातील व्रतवैकल्यांची छानशा कथेच्या माध्यमातून लयबद्धरित्या सांगितलेली कहाणी बालमनाला मोहवते. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा आणि बहीण भावाच्या प्रेमाने पावन झालेला सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समस्त भारतीय महिला, मुली आणि त्यांचे भाऊही राखी पौर्णिमेची चातकासारखी वाट पाहत असतात. या दिवशी शासकीय पातळीवर समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रपूजन करण्याचाही प्रघात आहे. मासेमारी करणाऱ्या आणि फेरीबोटीनं प्रवास करणाऱ्या अनेक गोमंतकीयांचं जीवन या दर्यावरच अवलंबून आहे. पावसाळ्यात आणि एरवीही रत्नाकरानं शांत राहावं, खवळू नये यासाठी श्रीफळ, फुलं वाहून समुद्रपूजा केली जाते. तसेच या दिवसापासून मासेमारीच्या हंगामाला पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. या दिवशी घरोघरी नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. लाडक्या भावासाठी नारळी भात, ओल्या नारळाच्या करंज्या प्रामुख्यानं केल्या जातात. श्रावणात येणारा बालगोपाळांचा आणि मोठ्यांचाही आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी. दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणारे 4-5 थरांचे मनोरे गोपाळ काल्या दिवशी पहिल्याच फटक्यात जमावे म्हणून महिनाभर आधी मुलं मुली त्यासाठी सराव सुरू करतात. आपल्या गोव्यातल्या काही नामवंत शाळांमध्ये अगदी चिमुकल्या कान्ह्यांसाठी पुस्तकहंडीचा कार्यक्रम घेतला जातो, तर मोठ्या वर्गातील विद्यार्थी मनोरे रचून दयादुधानं भरलेली दहीहंडी फोडतात. आता मुलीही यात मागे नाहीत बरं का. अनेक शाळांमध्ये फक्त मुलींसाठी दहीहंडी बांधली जाते. मुली आणि मुलांसाठी आंतरवर्ग स्पर्धा घेतल्या जातात. त्यांचे वर्ग शिक्षक शिक्षिका मुलांना मदत करतात. एकूणच घरे आणि मंदिरेच नाही तर ज्ञान मंदिरेही श्रावण मासातील विविध सण उत्सव साजरे करतात. गोकुळाष्टमी दिवशी संध्याकाळी अनेक शाळांमध्ये छोट्या विद्यार्थ्यांची राधाकृष्णाच्या वेशात सुंदर मिरवणूक काढली जाते. राधाकृष्णाच्या वेशात नटलेल्या या गोपिकांना पाहून खरंच डोळ्यांचं पारणं फिटतं. ही लहान मुलं आपल्या वैभवशाली राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यांना विविधतेत सामावलेल्या आपल्या भारतातील हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा यांचे ज्ञान मिळणेही गरजेचे आहे. आपले हिंदू धर्मातील सगळेच सण निसर्गाशी सांगड घालून साजरे होतात. त्यामुळे सणांच्या अनुषंगाने मुलांना निसर्गाची माहिती मिळते. मुलं त्या निमित्तानं निसर्गाच्या सानिध्यात येतात. श्रावण अमावस्या झाली की घरोघरी सगळ्यांनाच वेध लागतात भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचे, गणपती बाप्पाच्या आगमनाचे. प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाचे दिवस मोजत असतो. बाप्पा विराजमान होण्याच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रतानिमित्त बाप्पांचे पूज्य माता पिता भगवान शंकर आणि पार्वती मातेचे आगमन होते. मुली आणि स्त्रिया कडकडीत निर्जळी उपवास करतात. षोडशोपचार पूजा करून जयदेवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके अशी आरती गाऊन पार्वती मातेचे आशीर्वाद घेतात. दूध, साखर आणि फळांचा नैवेद्य दाखवतात. दुसरीकडे मात्र बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू असते. घराघरातला गणेशोत्सव आपल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक केला. भारतीयांच्या मनात त्यांनी स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं. सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून त्यांनी जनजागृतीचं राष्ट्रकार्य केलं. उत्सवाच्या निमित्तानं लोकांना एकत्र आणलं. आजही आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत असतो. कारण सणाच्या निमित्तानं शहरातले, कामधंद्यानिमित्त इतरत्र स्थायिक झालेले आपले नातेवाईक आपल्याला भेटणार असतात. उत्सवाचे 2, 4, 7 दिवस बाप्पाच्या सानिध्यात मोदक, नेवऱ्या खात छान मजामस्तीत व्यतीत होतात.
आई, आजी, काकू, वहिनी यांचा मेळ स्वयंपाकघरात रंगलेला असतो. बालगोपाळ आपल्या समवयस्क भावंडांबरोबर सजावटीच्या कामात किंवा खेळण्यात मग्न असतात आणि मोठी माणसं डेकोरेशन करण्यात, माटोळीच्या सामानाची जमवाजमव करण्यात, पूजेचं साहित्य गोळा करण्यात व्यस्त असतात. एकंदर हा उत्सवी माहोल फार आनंददायी असतो. हास्य विनोदात एकमेकांची ख्याली खुशालीची देवाणघेवाण करत हे 7 दिवस भुरकन उडून जातात. गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी काही घरांमध्ये गौरीचं आगमन होतं. पुढचे 2-3 दिवस माहेरवाशीण गौराईच्या सरबराईत आनंदात सरतात. अनंत चतुर्दशीला काही घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर येणाऱ्या पक्ष पंधरवड्यात आपल्या घरातील स्वर्गस्थ पितरांची आठवण काढत त्यांना पान दाखवलं जातं. हे कार्य सण किंवा उत्सवात मोडत नसलं तरी वर्षातून एकदा ज्या पूर्वजांमुळं आपल्याला संपन्नता प्राप्त झाली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. भाद्रपदातील सर्व पितरी अमावस्या होते न होते तोवर थंडगार हवेच्या झुळकीसह अश्विन मास उजाडतो आणि नवरात्रीचे घट बसतात. मखरात विराजमान देवीच्या साक्षीनं नाचत गात नवरात्री साजऱ्या होतात. गोव्यातील विविध मंदिरांतील देवीच्या मूर्ती आणि गर्भागार जाईच्या फुलांनी सजवण्यात येतात. हा सुगंधी सोहळा फारच नयनमनोहर असतो. घटस्थापनेनंतर 10व्या दिवशी आपट्याच्या पानांचं सोनं लुटत आपण दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी करतो. दसऱ्यानंतर काही दिवस शांततेत गेले असं वाटत असताना चाहूल लागते ती गुलाबी थंडी सोबत घेऊन येणाऱ्या दिवाळीची. घराघरांतून चकलीच्या खमंग भाजणीचा, साजूक तुपात लाडवासाठी भाजल्या जाणाऱ्या बेसनाचा परिमळ दरवळू लागतो. आयाबाया फराळाच्या तयारीत तर घरातील इतर लहान मोठे हात आकाशकंदील करण्यात मग्न असतात. या सणांच्या राणीच्या आगमनाची तयारी अशी सगळ्यांनी मिळून करावी लागते. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्णाच्या हस्ते नरकासूर वधाच्या राज्य पातळीवरील स्पर्धा भरवल्या जातात. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे 3-4 दिवस फार जल्लोषात साजरे होतात. 7-8 दिवसांच्या विश्रांतीनंतर तुळशी वृंदावन रंगवण्याची लगबग सुरू होते. ही तयारी असते वडल्या दिवाळीची अर्थात तुळशी विवाहाची. चिंचा, आवळे, बोरं लावून सजलेले ऊस तुळशी वृंदावनाची शोभा वाढवतात. मंगलाष्टके आणि ढोल ताशाच्या गजरात भगवान श्रीकृष्णाशी अंगणातल्या तुलसीचा विवाह संपन्न होतो आणि त्यासह श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक अशा 4 महिन्यातील सणांचा भार काही काळासाठी विसावतो. आपल्या हिंदुस्थानात दर महिन्यात एक तरी सण असतोच. नोव्हेंबरमध्ये म्हणजे कार्तिकातल्या दिवाळीने त्या वर्षातील सणांची सांगता होत असली तरी पुढे आपल्या गोव्यात जल्लोषात साजरा होणारा नाताळ, त्यापाठोपाठ जानेवारीत मकर संक्रांत, फेब्रुवारीत कार्निवल, मार्चमध्ये होळी आणि शिमगोत्सव असे सगळे सण एकमेकांना खो देण्यासाठी ओळीत उभे ठाकलेलेच असतात. सणांच्या माळेत गुंफलेलं मानवी आयुष्य म्हणूनच तर इतकं वेगवान झालं आहे.